नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की साध्या ब्लाऊजचे कटिंग। साधा ब्लाऊज म्हणजे फोरटक्सवाला, योगपट्टी नाही, बिना योगपट्टीवाला जो फोरटक्स ब्लाऊज असतो ना, त्याला बरेच जण साधा म्हणतात, कोण त्याला फोरटक्स म्हणतात। तर त्या ब्लाऊजचं आज आपण कटिंग बघणार आहोत। तर मैत्रिणींनो, हा सिल्कचा ब्लाऊज पीस आहे, कस्टमरचा ब्लाऊज आहे। तर म्हणलं हा पण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा, जेणेकरून तुम्हाला पण अशा छान छान कटिंगच्या आयडिया येतील। तर आपण 38 साईजचं आज ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत। तर ज्या आपल्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत किंवा ज्यांनी आता शिलाईला सुरुवात पण केलेली आहे, त्या सर्व मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ खूपच उपयोगी ठरणार आहे। तर स्किप न करता सगळं पूर्ण डिटेलमध्ये सगळं बघा, म्हणजे मी कशी उंची घेतलेली आहे, छातीचं माप कसं टाकलेलं आहे, मुंडा घेर कसा टाकलेला आहे, हे सगळं मी डिटेलमध्ये आज सांगणार आहे। तर चला आपण वेळ न वाया घालवता करूया सुरुवात। तर आपण अगोदर घ्यायची आहे उंची। तर उंची आहे, आता पाठीमागच्या भागाचा अगोदर आपण कटिंग करूया। तर उंची आहे 14 इंच प्लस त्यामध्ये 1 इंच मिक्स केलेला आहे, तर 15 इंच आपली उंची आलेली आहे। तर आपल्याला शोल्डर ठेवायचे आहे 5.5 इंच। आड्यांचं माप घ्यायचं आहे 3 इंच। मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 6 इंच। आता आपले छातीचे माप आहे 38 इंच, त्याचा चौथा भाग येतो 9.5 इंच प्लस 1.5 इंच आपण मार्जिन घ्यायचंय। मार्जिन हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। डायरेक्ट मी तुम्हाला कपड्यावरतीच कटिंग दाखवत आहे, हवं तर तुम्ही पहिल्यांदा पेपर कटिंग पण करू शकता। तर आता पाठीमागच्या भागाला आपल्याला 1.5 इंचावरती मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर पाठीमागचा गळा आहे 8.5 इंच। चौकोनीच ठेवायचा आहे गळा। तर बघू शकता, इथून उंची घेतलेली आहे, इथून मी शोल्डरचं माप टाकलेलं आहे, इथून मुंडा उंची घेतलेली आहे, इथून चेस्टचं माप टाकलेलं आहे आणि चौकोनी गळा आपण ठेवणार आहोत। तर याचा आता आपण कटिंग करून घेऊयात। तर आता आपण फ्रंट साइडचं कटिंग बघूया। तर हे जसं आपण पाठीमागच्या साइडला घेतलेलं आहे ना, तसंच व्यवस्थित आपण फ्रंट साइडला आखून घेऊयात। 1 इंच आपल्याला इथे सोडायचं आहे टक्ससाठी, म्हणजे 1 इंच मी इथं मार्जिन सोडून मग इथून मी सगळे पॉइंट टाकून घेणार आहे। व्यवस्थित सगळे पॉइंट व्यवस्थित मार्किंग करून घ्या, म्हणजे परत कन्फ्युजन होणार नाही।
इथून पण आपलं गळ्याचं पण मार्किंग करून घेऊया. थोडंसं शक्यतो डार्कच करते जेणेकरून ते व्यवस्थित दिसावेत सगळे पॉइंट. आणि फ्रंट साईडचा जो मुंड्याचा आकार आहे तो आपल्याला 1 इंचावरती द्यायचा आहे. इथून आपल्याला गोल आकार पुढच्या गळ्यासाठी द्यायचा आहे. पुढील गळा ही 6 इंचच आहे. तर आपल्याला आता टक्स साठी मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथून आपल्याला ठेवायचं आहे 3.5 इंचावरती आणि वरून आपण टक्स पॉइंट साठी म्हणजे आता आपला छातीचं माप आहे 9.5 इंच प्लस त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर येणार 10.5 इंच. म्हणजे हे तर सॉरी आपण छातीचा चौथा भाग किती आपला 9.5 इंच येतो त्यामध्ये प्लस आपण 1 इंच घ्यायचा आहे. म्हणजे आपलं येणार 9.5 प्लस 1 इंच म्हणजे 10.5 इंच येणार इथला टक्स पॉइंट आपला. आणि तिथून आपल्याला स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. आणि इकडच्या साईडला घ्यायचं आहे आपल्याला टक्ससाठी 1 इंच. त्या साईडला घ्यायचं आहे आपल्याला 1 इंच. आणि हे जे आपण 1 इंच सोडलेलं आहे ना ह्या साईडला आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि इथून टक्ससाठी क्रॉस मध्ये आखून घ्या. ह्या साईडला पण आपल्याला 1 इंच टक्ससाठी घ्यायचं आहे. तर आता आपल्याला बाकीचे टक्सांचं मार्किंग करून घ्यायचं आहे. ह्या दोन्हींचा आपल्याला मध्य करायचं आहे. परत इथून आपल्याला घ्यायचं आहे 2.5 इंचावरती आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे 4 इंचावरती. आता हा जो टक्स आहे ना आपला तो ह्या टक्स मधलं अंतर आपलं 1.25 असणार आहे. इथून 1.25 घ्यायचं आहे आपल्याला. हा टक्स आहे ह्याच्यासाठी आपल्याला 1.25 इंच घ्यायचा आहे आणि इथला टक्स आहे त्यासाठी आपल्याला 1.25 इंच घ्यायचा आहे. म्हणजे ह्या टक्स मध्ये चारही टक्स मध्ये 1.25 इंच आपला अंतर असणं गरजेचं आहे. मी थोडंसं डार्क करून घेते म्हणजे जेणेकरून सगळे आपला टक्स व्यवस्थित दिसतील. तर आता आपल्याला इथलं जे हे आहे ना हे 1.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला. ज्यावेळेस आपण टक्स घ्यायला लागतो ना तर त्यासाठी आपल्याला इकडे 1.5 इंच इकडे 1.5 इंच असं आपल्याला अंतर घ्यायचं आहे. तर ह्याला सुद्धा तसंच करायचं आहे आपल्याला. ह्या टक्सला पण इकडच्या साईडला 1.5 इंच त्या साईडला 1.5 इंच. इथे पण तसंच करून घेऊया आपण. तर आता मी पुन्हा एकदा डबल रिपीट करते काय काय मी केलेलं आहे. तर पूर्ण आपली जशी मागची उंची आहे ती उंची आपण घेतलेली आहे. मुंड्याचा आकार मी 1 इंचावरती दिलेला आहे. फ्रंट साईडचा गळा उंचीला 6 इंच आहे. गोल गळा घेतलेला आहे. आणि जे 4 टक्स असतात म्हणजे ह्याला परत एकदा सांगते की योगपट्टी येत नाही. बिना योगपट्टीवाला 4 टक्स साधा ब्लाऊज आहे हा. तर ह्यामध्ये आपण काय घेतलेलं इथून टक्स पॉइंट घेतलेला आहे आपण आणि नंतर इथून रुंदी आपली टक्सची टोटल 2 इंच येते. 2 इंच आपण टक्स घेतल्यानंतर इथल्या साईडला हे कापड कमी होतं त्यासाठी आपण ह्या साईडला 1 इंच घेतलेला आहे टक्ससाठी आणि ह्या साईडला 1 इंच घेतलेला आहे आणि पूर्ण क्रॉस असं आखून घेतलेला आहे.
म्हणजे तुम्ही डायरेक्ट कापडावर असं घेऊ शकता. आणि परत चारी टक्समध्ये 1.25 मी अंतर ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये गॅप हवा पूर्ण चारी पॉईंटमध्ये. आणि अशा पद्धतीनं 1.5 इंच मी मार्किंग करून घेतलेला आहे. फक्त हा मेन टक्स आहे ना तो फक्त ब्रॉड येतो, बाकीचे टक्स आपले लहान येतात. तर अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजचा असू दे, 36 असू दे, 32 असू दे, 28 असू दे, अशाच म्हणजे मेजरमेंटनुसार म्हणजे हेच तुम्ही हे वापरा. म्हणजे जे मी पद्धत घेतलेली आहे ना ह्याच पद्धतीनं तुम्ही मार्किंग करून कटिंग करा. तर आता आपण ह्याचं पण कटिंग करून घेऊया. तर आपलं हे झालं फ्रंट भागाचं कटिंग. आता आपण बाहीचं कटिंग बघूया. तर आता हे 4 पदरी कापड घेतलेलं आहे. आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे. तर आता आपण बाही उंची घेणार आहोत 5.5 आहे. तर त्यामध्ये प्लस अर्धा इंच घेतलेला आहे, 6 इंच आलेला आहे. आणि इथून आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे. कॅप हाईट आलेली आहे आपली 3.5 इंच. आणि तिथून आपण क्रॉसमध्ये असा आखून घ्यायचा आहे. तर आता आपण ह्या 2 पॉईंटचा मध्य करून घ्यायचा. परत ह्या दोन्ही पॉईंटचा मध्य करून घेऊया. इथून आपल्याला 1.25 इंचावर घ्यायचं आहे, इथून आपल्याला अर्धा इंचावर घ्यायचं आहे. आणि जसं आपण नेहमी आकार मी कसा कट करायचा दाखवलाय तुम्हाला नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये, तशा पद्धतीने आपण आखून घ्यायचं आहे. तर आता दंडघेर घेतलेला आहे 6 इंच, 1.5 इंच आपलं हे आहे म्हणजे मार्जिन. तर हे कटिंग पण तुम्हाला लक्षात आलेच असेल. तर आता आपण ह्याचं पण मार्किंग लक्षात आलं असेल. आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊयात. तर बघू शकता आपलं हे बाहीचं पण कटिंग झालेलं आहे. तर हे पाठीमागच्या भागाचं आपलं कटिंग झालेलं आहे व्यवस्थित. आता हे फ्रंट साईडचं बघू शकता कटिंग आपलं कसं झालेलं आहे. आणि हे आपलं झालेलं आहे बाहीचं कटिंग. तर अशा पद्धतीनं जर डायरेक्ट तुम्हाला कपड्यावरती कटिंग जर करायची इच्छा असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही कटिंग करू शकता. पण जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर शक्यतो तुम्ही पेपर कटिंग करूनच तुम्ही ब्लाऊज पीसवर कटिंग करा. आणि थोडी तुमची प्रॅक्टिस झाली असेल आणि तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही ब्लाऊज पीसवरती नक्की डायरेक्ट कटिंग करू शकता. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग तुम्हाला सोपं वाटलं की नाही कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.